Welcome to all. Our next point of Commerce Paper First, Introduction to Business. It is the steps in setting of business objective. व्यवसायाचे उद्दिष्ट ठरवत असताना कशा पद्धतीने ठरवले जातात, त्याचे स्टेप्स कुठल्या कुठल्या पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये आणि कुठल्या पद्धतीने त्या स्टेप त्या ठिकाणी आपण ते उद्दिष्ट ठरवतो. फर्स्ट इज अ रिव्ह्यू द मिशन अँड विजन स्टेटमेंट. द मिशन अँड विजन स्टेटमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन मस्ट बी क्लिअरली डिफाईन्ड. कुठल्या बिझनेसचं मिशन आणि विजन स्टेटमेंट जे असेल, जो दृष्टिकोन असेल, हा पूर्णपणे क्लिअरली डिफाईंड असायला पाहिजे. दीज स्टेटमेंट शुड क्लिअरली स्टेट व्हॉट द बिझनेस होप अचीव. कुठल्याही बिझनेसमॅनला आपल्याला बिझनेसमधून काय अचीव करायचं आहे हे त्याच्यामधून क्लॅरिफाय होणं गरजेचं आहे. विजन अँड मिशन स्टेटमेंट ॲक्ट ॲज अ बेस फॉर सेटिंग ऑब्जेक्टिव्ह. कुठल्याही प्रकारचे बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ह सेट करत असताना विजन आणि मिशन ह्या दोन गोष्टी मात्र त्या ठिकाणी एक बेस म्हणून काम करत असतात. So review the mission and vision statement. Second one is analyze environmental factor. Environmental factor both internal and external must be studied. म्हणजे अंतर्गत आणि बहिर्गत जे फॅक्टर आहेत दोघांचा आपण अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. तो केला होतो याच्यामध्ये. इंटरनल फॅक्टर इन्क्लूड ह्युमन रिसोर्स, फायनान्शियल रिसोर्सेस, फिजिकल फॅसिलिटीज, मॅनेजमेंट स्ट्रक्चर, इंटरनल रिलेशनशिप, या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. सच अन अनालिसिस हेल्प इन अंडरस्टँडिंग स्ट्रेंथ अँड विकनेसेस ऑफ द ऑर्गनायझेशन. आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपले स्ट्रेंथ कुठले आहेत, विकनेस कुठले आहेत हे ओळखण्यासाठी ह्या दृष्टिकोनातून याचा विचार केला जातो. एक्सटर्नल फॅक्टर इन्क्लूड कस्टमर, सप्लायर, कॉम्पिटिटर, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, टेक्नॉलॉजिकल, नॅचरल अँड सो ऑन. ह्या सगळ्या गोष्टी एक्सटर्नल फॅक्टरमध्ये इन्क्लूड होतात, म्हणजे बहिर्गत घटक असतात त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. सच अँड अनालिसिस रिव्हिल्स द ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स क्रिएटेड बाय एन्व्हायरमेंट. याच्यामध्ये आपल्याला संधी कुठल्या आहेत आणि धोके कुठले आहेत, अडथळे कुठले आहेत याचा आपण विचार करू शकतो. An analysis of environmental factor helps in fixing realistic objective. ज्यावेळी आपण याचा पूर्णपणे ॲनालिसिस करतो, विश्लेषण करतो एन्व्हायरमेंटल फॅक्टरचं, तर त्यावेळी आपल्याला आपले रिअलिस्टिक ऑब्जेक्टिव्ह ठरवण्यासाठी मदत होते. देन नेक्स्ट वन इज कन्सिडर व्हॅल्यू सिस्टीम. द व्हॅल्यू सिस्टीम फॉलोड इन्फ्लुएन्सेस द फंक्शनिंग ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन टू अ ग्रेट एक्सटेंट. Value system is a set of consistent ethical values followed by an individual or an organization. कुठल्याही प्रकारचे उद्दिष्ट सेट करत असताना त्या ठिकाणी इथिकल व्हॅल्यूज नजरेसमोर ठेवून प्रत्येक व्यक्तीने आणि संघटनेने काम करणं जास्त गरजेचं असतं. व्हाईल सेटिंग ऑब्जेक्टिव्ह व्हॅल्यू सिस्टीम मस्ट बी कन्सिडर. ज्यावेळी ते ऑब्जेक्टिव्ह ठरवले जातं त्यावेळी व्हॅल्यू सिस्टीमचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोल असतो. देन कन्सिडर मॅनेजमेंट फिलॉसॉफी. Management philosophy also affect setting objective business or business objectives. A management that adopts an orthodox approaches uses traditional and old-fashioned practices to carry on its business. म्हणजे ज्यावेळी तुम्ही तुमचे ऑब्जेक्टिव्ह ठरवता तर त्यावेळी मॅनेजमेंटची फिलॉसॉफी काय आहे याचा विचार करावा लागतो. आणि मग कधी कधी त्या ठिकाणी जुन्या पद्धतीने देखील विचार करून, जुन्या फॅशनच्या प्रॅक्टिससुद्धा विचार करून त्या ठिकाणी बिझनेसमध्ये ऑब्जेक्टिव्ह ठरवणं हे उपयुक्त ठरतं. देन ऑब्जेक्टिव्ह सेट बाय सच अ मॅनेजमेंट वुड डिफर फ्रॉम दोज सेट बाय प्रोफेशनल मॅनेजमेंट. मग ज्यावेळी एखाद्या बिझनेसमध्ये प्रोफेशनल मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्ह ठरवतात ते ऑब्जेक्टिव्ह त्याच्यापेक्षासुद्धा वेगळे असू शकतील. त्याच्यामुळे मॅनेजमेंट फिलॉसॉफीचा या ठिकाणी विचार करणं जास्त गरजेचं आहे. नेक्स्ट वन इज ॲनालाइज पास्ट अचिव्हमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. Past objective and achievements of the organization serve as guidelines for formulating future objective. तुम्ही मागील काळामध्ये कशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह सेट केलेले होते आणि त्याचा इम्पॅक्ट कसा झालेला आहे याचा विचार करून फ्युचरमध्ये तुम्हाला कुठले ऑब्जेक्टिव्ह अचीव करायचे आहेत हे ठरवावं लागतं. देन नॉर्मली अन ऑर्गनायझेशन डज नॉट डेविएट टू मच फ्रॉम द पास्ट ऑब्जेक्टिव्ह व्हाईल सेटिंग ऑब्जेक्टिव्ह. मग जास्त पण त्याचा विचार करून त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह ठरवणं हे कधी कधी उपयुक्त ठरत नाही, पण काही प्रमाणात मात्र त्याचा आपल्याला विचार करणं हे जास्त गरजेचं आहे. देन सेटिंग ऑब्जेक्टिव्ह लास्ट स्टेप. देअर आफ्टर ऑब्जेक्टिव्ह आर सेट, बोथ द लॉंग टर्म अँड द शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी सेट. फर्दर दीज मस्ट बी सेट ऑन द बेसिस ऑफ प्रायोरिटी. तुमची गरज ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह सेट करू शकता. वन्स द ऑब्जेक्टिव्ह आर डिसाइडेड इट मस्ट बी कम्युनिकेटेड टू द मॅनेजर्स अँड द स्टाफ. ज्यावेळी तुमचे ऑब्जेक्टिव्ह रेडी होतील, डिझाईन होतील, त्यावेळी मात्र त्या ठिकाणी ते मॅनेजमेंट बरोबर किंवा तुमच्या स्टाफबरोबर त्या ठिकाणी तुम्ही
डिस्कस करणं मात्र गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण बिझनेसमध्ये काम करू शकतो आणि जर समजा याच्यामध्ये कोणाचे काही सजेशन्स आले त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बदल देखील करू शकतो. सो दीज आर द सम स्टेप्स इन सेटिंग अप बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. व्यवसायाचे उद्दिष्ट ठरवत असताना असणाऱ्या स्टेप्स कुठल्या तर ह्या पद्धतीने विचार करावा लागतो. सो नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर इट विल बी डिस्कस इन द नेक्स्ट प्रेझेंटेशन. थँक्यू.